विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य अनिकेत तटकरे आज बारामतीमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी आलेले आहे। आपल्यासोबत अनिकेत तटकरे सर, काय सांगाल सर? खरं तर स्मृतीस्थळावर अभिवादन केले आज दुसऱ्यांदा विधान परिषदेवर निर्वाचित झाल्यानंतर ज्यांना मी आदर्श मानतो अशा अजितदादांना नतमस्तक होण्याकरता मी आज आलो। खरं तर दादांनी नेहमीच माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला एक ताकद दिली, पाठबळ दिलं आणि समाजामध्ये काम करण्याची प्रेरणा दादांनी नेहमीच आम्हा तरुणांना दिली। आज ते नाही, त्याचं दुःख आम्हाला शैल्य सर्वांनाच आहे, पण त्यांनी दिलेले आशीर्वाद घेऊन भविष्यात वाटचाल करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्याकरताच मी आज त्यांना वंदन करण्याकरता या ठिकाणी आलो आहे। दादांसंदर्भातली एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। काल प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब यांनी पक्षातून त्यांची हकालपट्टी देखील केलेली आहे, काय सांगा? कोणाबाबतीत? काल नगरसेवक जे किशोर मासा यांची हकालपट्टी नाही, आता खरं तर अशा प्रकारे दादांच्या बाबतीत वक्तव्य करणं हे निषेधार्थ आहे, निंदनीय आहे। मी त्याचा जाहीररित्या निषेध करतो आणि शासनाने ह्या बाबतीत कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मी विनंती करतो, अशी मागणी करतो। पण ते पुन्हा म्हणतात की ही क्लिप माझी नाही, असं तुम्ही काल पुन्हा हे सर्वासराव झाली, पण त्याच्यामध्ये जे काही तथ्य असेल ते ह्याच्या अंती तपासांती बाहेर येईलच। पण मी आपल्या माध्यमातून शासनाला, प्रशासनाला विनंती करीन, मागणी करीन की या बाबतीत कठोरात कठोर कारवाई करावी। सर, विधान परिषदेची निवडणूक आत्ताच झाली, पण मोठ्या प्रमाणात पैशांचा घोडेबाजार झाला असं विरोधक आरोप करताना पाहतो। विरोधकांनी आपलं काम करतात, त्याच्यामुळे त्यांनी काही बोलावं याच्या बाबतीत मी कुठलीच हे करणार नाही। मी त्या दिवशी सांगितले, ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले त्यांचे मी आभार व्यक्त केले आणि संख्यागणित सुद्धा त्यांनी पाहिलं, कारण 1018चं मतदान माझ्या मतदारसंघ होतं। महायुती म्हणून जेव्हा आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी असं मिळून जवळपास आमचं 850-900चं च्या आसपास बलाबल होतं, काही हितचिंतक सुद्धा होतं। त्यामुळे त्यांना जेव्हा लक्षात आलं की आपलं संख्याबळ जमत नाही, त्यावेळेस त्यांनी केलं। याच्यात कुठल्याही प्रकारचं काही इतर गोष्टी झालेल्या नाहीत, या गोष्टी होत राहतात, बोलत असतात। शेवटचा प्रश्न सर, राज्यसभेच्या उमेदवारीवरून छगन भुजबळ कुठेतरी नाराज होताना पाहावयास मिळतं, नाही आता मी त्या बाबतीत बोलण्या इतपत मोठा नाही। तो निर्णय वरिष्ठ पातळीवर कोर कमिटीमध्ये जर झाला असेल तर त्या बाबतीत नेते मंडळीच बोलतील। धन्यवाद। नक्कीच हे विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य अनिकेत तटकरे यांनी स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी आले होते आणि खरं तर त्यांनी आता जी अभिवादन केले आणि त्यांच्या दादांनी जसं काम केलं त्यांचं एक गुण घेऊन मीच काम करेल असं देखील अनिल तटकरे यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन विकी समिती पक्कापुरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।